सुधर जाओ, होश में आओ, नाहीतर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे या ठिकाणी आहे. काय म्हणतात जरांगे, म्हणजे राजकारण करायला निघाले म्हणतात. आम्ही राजकारण करायला निघालो असतो. गेली 15-20 दिवस सातत्यानं ओबीसीच्या लोकांना हे समजावून देण्याचं काम आम्ही करतो. अरे इथे कोणाचा तरी फोटो आहे का? कोणत्या नेत्याचा फोटो लावलाय? वरंटीवारांचा फोटो कुठे दिसला? अरे आमदारकी गेली खड्ड्यात. माझ्या 372 जातीवर अन्याय होत असेल तर वरंटीवार उतरणार मैदानात, कशाची पर्वा करणार नाही, कशाची चिंता करणार नाही. सत्ता पद हे आज आहे उद्या नाही आहे, पण ओबीसी बांधवाचं संरक्षण करणं, त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं हे आमचं पहिलं काम आहे. म्हणून मी मैदानात उतरलो आहे. माझे सर्व सहकारी मैदानात उतरले आहेत. त्याची पर्वा आम्ही केली नाही. आणि कोण मूर्ख आहे? ह्या मराठ्यांना समजत नाही. अरे बाबा, माझी लेकरं तो जरांग्या म्हणते. तुझी लेकरं आमची काय बकरे? तुझी लेकरं आमचे बकरं. ईडब्ल्यूएस मध्ये त्यांना 10% आरक्षणामधून 8.5% आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला मिळतो. 8.5%. आता नोकरी मिळत आहे ना बाबा. काल आम्ही एमपीएससीचा निकाल पाहिला. एमपीएससीच्या निकालामध्ये जो कटाफ आहे, तो कटाफ जर तुम्ही लक्षात घेतला तर यातून या कटाफमध्ये एमपीएससीच्या ओबीसीचा कटाफ 485 ओबीसीचा आणि ईडब्ल्यूएसचा कटाफ 450. आता तुम्ही सांगा, ओबीसी मध्ये स्पर्धा आहे का ईडब्ल्यूएस मध्ये आहे? या बैताळ जरांगेला हे समजतच नाही. अरे फायदा मराठा तरुणांचा कुठे आहे? आणि आम्ही पहिले 10x10च्या खोलीमध्ये 50 जण झोपतो तर का आमच्या उरावर झोपायला पाठवते? कुठे मिळणार आम्हाला हक्कांचा? अरे घ्यायचा असेल तर आमचा बळी मराठा समाजाच्या. मी सर्व नेत्यांना सांगतोय, आम्ही विरोधात नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही आमची भूमिका राहिली. मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. यासाठी जरांगे उपोषणाला बसले. त्यावेळेस मी तिथे गेलो आणि सांगितलं माझा पाठिंबा. त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला माहित असेल, त्यावेळेस कुणबी नोंदी या ठिकाणी फक्त आणि फक्त यामध्ये माझा व्हिडिओ व्हायरल केला जातो. त्या व्हिडिओमध्ये मी सांगतो, त्यावेळेस 8,300 फक्त मराठा आपल्या कुणबी नोंदी होत्या पूर्ण मराठवाड्यामध्ये. म्हणून मी भूमिका घेतली. 8,300 नोंदी आहेत, त्या सर्व लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध नाही. आम्ही कोणी विरोध करणार नाही, ही भूमिका त्यावेळेस घेतली. परंतु ज्यावेळेस शिंदे समिती आली, त्या शिफारसीनंतर मराठवाड्यामध्ये 2 वर्षामध्ये मागच्या 2,41,000 प्रमाणपत्र वाटले गेले. 2,41,000 आणि आज रोज 1000 प्रमाणपत्र वाटली जातात. म्हणजे पूर्ण मराठा समाज ओबीसी मध्ये आला. एमबीबीएस मध्ये तुमचा नंबर लागणार नाही, मेडिकल मध्ये लागणार नाही, इंजिनियर मध्ये लागणार नाही, नोकरी मिळणार नाही. कारण पहिलवान ते आहे, हिंद केसरी ते आहे. तुम्ही पहिलवान ते आहेत आणि आम्ही काय आहोत? कुपोषित. कुपोषित माणसाला घराबाहेर काढण्याचं काम होईल आणि यामधून सर्वात नुकसान कोणाचं होणार आहे? मी ते जबाबदारीनं सांगतो आहे. मराठा समाज जर आला तर आता उपवर्गीकरणाचं काम सरकार करतात. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.